नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण 40 साइजचा बोटनेक ब्लाउज बघणार आहोत। शॉर्ट स्लीव्समध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही बोटनेक आहे। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करतेय। त्यासाठी आपल्याला अस्तर आहे ते असं 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करण्यासाठी उंचीप्रमाणे ते मी अस्तर फोल्ड केलेलं आहे। 15 इंचाचा ब्लाउज मला तयार ठेवायचा आहे, तर मी 16 इंचावरती मार्किंग केलं। कुठल्याही साइजचा ब्लाउज असू द्यात 1 इंच उंचीमध्ये मार्जिन तुम्हाला ॲड करायचं आहे। तर उंचीप्रमाणे मार्जिन ॲड केल्यानंतर मी बाकीचं जे अस्तर आहे ते कट करून घेतलं। आता बघा, आपल्याला इथे कन्फर्म करायचे आहे उंची बरोबर आहे का, आणि मग शोल्डरचं माप टाकायचं आहे। मी 40 साइजसाठी 7.5 इंच शोल्डर घेतलेले आहेत आणि 7 इंच मुंडा उंची घेतलेली आहे। तर ही जी लाईन आहे ती अशी जोडून घ्यायची आहे आणि या लाईनवर फोल्ड बाजूकडून 7 इंचावरती मार्किंग करायचं आणि ही जी लाईन आहे ती अशी वरती जोडून घ्यायची आहे। तर बघा, हे आपलं माप झालेलं आहे टाकून। आता या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग असं घेऊन माप टाकायचं आहे। 10 इंच चौथा भाग आहे, 1 इंच लूजिंग ॲड केलं, 11 झाले आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं आहे। त्यानंतर कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। तर बघा, कमरेचा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि त्याच्यानंतर 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन आहे। 1 इंच टक्ससाठी मार्जिन ठेवायचं। अशा पद्धतीने हे माप टाकून घ्यायचं आहे। कमरेचं जे काही चौथा भाग असेल तुमचा तो तुम्ही टाकून घ्या। हे दोनही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती आकार द्यायचा किंवा असा नॉर्मल हाताने दिला तरी चालेल। पुढच्या मुंड्याचा आकार आपण कटोरी जोडताना कट करायचा आहे। फ्रंटसाठी मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच, कमरेच्या बाजूकडे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। बॅकमधून ते आपल्याला कट करून नंतर काढायचं आहे। सगळ्यात अगोदर केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करायचे। बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करत आहोत, त्यासाठी आपण फ्रंटसाठी मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। प्रिन्स कट ब्लाउज बनवतोय तर त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यावं लागतं, कारण टक्स आपण कट करतो आणि मुंड्यामध्ये पण टक्स कट करत असतो, प्लस कटोरीचं स्टिचिंग मार्जिन पण असतं। त्यासाठी सगळ्यात अगोदर बॅकला व्यवस्थित करून घेऊयात। वाढवलेलं 1.5 आणि 2 इंच होतं ते मी कट करून साईडला काढलं। आणि इथे बघा, नॉर्मल तुम्हाला गळा रुंदी दाखवते, आवडीप्रमाणे कितीही घेऊ शकता, 3.5 पासून 5.5 पर्यंत। तर इथे मी 5 इंचाचा बोटनेक बनवणार आहे आणि उंची पाठीमागच्या बोटनेकची मी 3-3.5 इंचच ठेवणार आहे, कारण पूर्ण बंद याचा गळा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा रुंदी गळा उंची ठेवू शकता। बोटनेकला शक्यतो 3.5 इंच उंची कट करायची आणि रुंदी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हा आहे आपला फ्रंट। फ्रंटची उंची अर्धा इंच जास्त कट करते, म्हणजे 4 इंच वरती, कारण या कस्टमरला थोडासा खाली गळा हवा आहे। त्यानंतर फोल्ड बाजूकडून 4 इंचावर माप टाकायचं आहे। 2 इंच टक्स रुंदी तिथून पुढे लगेच घ्यायची। खालून मी वरती माप टाकते बघा 4.5 इंचावरती। जिथे 4.5 इंच आलं तिथे मी इथे अर्धा इंचाचं मार्किंग करून असा आकार देऊन घेत आहे मुंड्याच्या कोपऱ्याकडे। त्यानंतर बघा, जे 2 इंच आपण टक्स रुंदी मार्क केलेली आहे ती अशी इथे जोडून घ्यायची। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मुंड्यामध्ये अर्धा इंचचा टक्स कट करायचा आहे। तर अर्धा इंच मार्क केलं आणि आकार देऊन घेतला। त्यासाठीच मी मुंड्यामध्ये 1.5 इंच वाढवलेलं आहे। अर्धा इंच कट होऊन जाईल आणि 1 इंच जे आहे ते आपलं मार्जिन शिलाईचं ॲड होईल। अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। फोल्ड आहे फ्रंट याचा, बॅक साईडला हुकपट्टी करणार आहे मी। बाही कट करायची आहे, शॉर्ट बाही आहे याची। तर अस्तरला आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे माझं अस्तर थोडंसं चुरगळलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगेल शक्यतो अशा अस्तरवरती कटिंग करायचं नाही। व्यवस्थित अगोदर प्रेस करून सेट करायचं आणि मगच कटिंग करायचं। खालून अस्तर लेवलमध्ये नव्हतं म्हणून मी लाईन मार्क करून याला अगोदर कट करून याची लेवल काढून घेते। त्यानंतर बघा, छातीचा चौथा भाग आपण घेतलेला आहे लूजिंग सहित 11 इंच। तर अर्धा इंच जास्त घेऊन इथे मी मार्किंग करते 11.5 इंचावरती। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे बाहीच्या उंचीचं माप टाकायचं आहे। बाही उंची मला तयार ठेवायची आहे 3.5 इंच, तर मी 4.5 इंचावरती मार्क करते, कारण 1 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन ॲड केलेलं आहे। याचा अगोदर असा बॉक्स बनवून घ्यायचा आणि यामध्येच आपण बाहीचा शेप देणार आहोत। डाऊन किती करायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। मी इथे 2.5 केलेला आहे। बघा, बऱ्याच जणांना आतला भाग आहे ना फिटिंगचा तो एकदम छोटा हवा असतो, तर आवडीप्रमाणे आपण त्याला करू शकतो। दंड घेर जो काही असेल त्याचा निम्मा भाग घ्यायचा, 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आणि अशा पद्धतीने याला कट करायचं आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेतलेलं आहे।
पुढच्या मुंडाचा आकार मेन कपडा जोडल्यानंतर कट करणार आहे। अस्तरचे सगळे पार्ट मेन कपड्यावरती मी कट करून घेते, अर्धा इंच एक्स्ट्रा अस्तरपेक्षा। सगळे पार्ट इथे कट झालेले आहेत। आता आपण पटकन याची शिलाई कशी करायची आहे ते बघूयात। खूप सोपा ब्लाऊज आहे, परफेक्ट फिटिंग कसं करायचं हे सांगणार आहे, फिनिशिंगमध्ये शिलाई कशी करायची तेही सांगणार आहे आणि कमी वेळेत ब्लाऊज आपला कसा होईल याच्यासाठी पण तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे। सगळ्यात अगोदर इथे मी बाही तयार करण्यासाठी घेतली। तर बाहीसाठी आपल्याला काय करायचं असतं, दोन्ही जे कपडे असतात मेन ते समोरासमोर ठेवायचे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं। आता बघा आपण पुढचा मुंडा कट केलेला नाही, तर चेक करत बसायची काहीच गरज नाही आहे। व्यवस्थित दोन्ही अस्तर समोरासमोर ठेवून खाली बॉर्डरला काय करायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची, कारण बाही आपण पलटी करून बनवतोय। तर बघा अशा पद्धतीने जर पुढचा मुंडा कट केलेला असेल तर मात्र तुम्हाला मुंड्याची बाजू चेक करूनच मग शिलाई करायला घ्यायचं आहे, नाहीतर गडबडीमध्ये असं होऊन जातं एकाच बाजूकडच्या दोन्ही बाही बनतात। तर मी ज्यावेळी कपड्यावरती माझं कटिंग असतं त्यावेळी मी पुढच्या मुंड्याचं कटिंग कधीही करत नाही, मेन कपडा जॉईंट केल्यानंतरच करते। तसंही आपल्याला दोन्ही बाही एकत्र चेक करायच्याच असतात, तर त्यामध्ये ते कटिंग पण होऊन जातं। या बाजूकडे अस्तर करून मी एक दाब शिलाई देऊन घेतली। आता आतमध्ये अस्तर फोल्ड केलं, वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घेते। तुमच्याकडे कुठली लेस वगैरे असेल ब्लाऊज पीसमधून निघालेली तर ती इथे लावून घ्या तुम्ही। तर हा जो ब्लाऊज आहे तो लेहंग्यासाठी आम्ही बनवतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साडीचा लेहंगा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये खूप छान असा लेहंगा बनवलेला आहे तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा। त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे बोटनेकचा। तर दोन्ही बाही माझ्या तयार झाल्या, दोन्ही एकावर एक अशा ठेवायच्या आहेत आणि मग पुढच्या मुंड्याचं कटिंग करायचं। बघा थोडंसं असं कमी जास्त कपडा होत असतो, तर याला लेवल करणं खूप गरजेचं आहे, तसंच ते ठेवायचं नाही आणि लगेच हातासरशी काय करायचं, इथे पुढच्या मुंड्याचा शेप पण कट करून घ्यायचा आहे। आता दोन्ही बाही तयार झाल्यानंतर पुढच्या मुंड्याला मार्क करून ठेवायचं, जेणेकरून बसवताना आपल्याला लक्षात येतं कोणता भाग पुढचा आहे आणि सेंटरसुद्धा लगेचच काढून घ्यायचं आहे, कारण आपण ब्लाऊजला बाही बसवतो ती सेंटरपासूनच बसवतो। तर बाहीचं काम आता आपलं पूर्ण झालेलं आहे। अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही पार्ट व्यवस्थित करत गेलात ना तर ब्लाऊजसुद्धा खूप कमी वेळेमध्ये तयार होतो। आता आपण फ्रंट बनवूया त्याचा। फ्रंटसाठी ते मी काय घेतलेला आहे, कटोरीचा पार्ट। त्यासाठी काय करायचं, अगोदर मेन कपडा समोरासमोर ठेवायचा, मेन कपडाच्या उलट्या बाजूकडे अस्तर आहे ते समोरासमोर आलं पाहिजे असं ठेवायचं। सगळीकडे शिलाई करायची आणि बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। या प्रकारचे ब्लाऊज मी तुमच्यासोबत बरेच शेअर केलेले आहेत, त्यामध्ये 34चा आहे, 36चा आहे, 38चा आहे आणि आज हा 40चा मी तुम्हाला दाखवते बोटनेक ब्लाऊज आणि सेम याच डिझाईनमधला। बाकीच्या ब्लाऊजला स्लीव्ज कशाला लॉंग आहे, कोणता तरी स्लीवलेस आहे आणि आजचा आहे तो शॉर्ट स्लीव्जमध्ये आहे। फक्त स्लीव्जमध्येच फरक आहे, बाकी डिझाईन सेम आहे, कारण अशा डिझाईनचे ब्लाऊज सध्या खूप जात आहेत। बऱ्याच कस्टमरला ही डिझाईन खूप आवडतीये, तर तुम्ही देखील नक्की बनवा। तुमचा ब्लाऊज जर तुम्ही बनवला असेल तर कसा तयार झाला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर बघा इथे काय करायचे आहे आपल्याला, आता याचा हा मधला जो भाग आहे ना तो बनवायचा आहे। त्यासाठी अगोदर आपण गळ्याचं कटिंग करूयात। तर पेपर कॅनव्हास घेतलेला आहे मी याचा, कमी वेळेमध्ये गळा कसा तयार करायचा हे दाखवते। अगोदर पेपरची मी व्यवस्थित लेवल काढून घेते, जो खालीवर आहे। पेपरमुळे गळ्याचं फिनिशिंग चांगलं येतं, म्हणून जास्तीत जास्त वापर करायचा पेपरचा। गळा रुंदी इथे मी बघा 5.5 इंच ठेवलेली आहे आणि पुढच्या गळ्याची उंची 4 इंच ठेवलेली आहे। बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही हाताने पण देऊ शकता किंवा अशा पद्धतीचा फ्रेंच कर्व येतो, म्हणजे पट्टी येते, याचा वापर करून पण तुम्ही आकार देऊ शकता। बघा बाहेरून 1 इंच वाढवून पेपर घ्यायचा आहे आणि याला कट करायचा आहे। आकार व्यवस्थित वाटत नसेल तर एकदा दोनदा थोडंसं चेक करायचं, कारण बोटनेक हा पसरट असतो, खोल नसतो, तर त्या पद्धतीनेच बनवायचा आहे। आता दुसऱ्या बाजूकडे पेपर पलटी केला, तेच मार्किंग डार्क करून घेतलं। आता हे मार्किंग अखंड झालेलं आहे। आता अस्तर घेतलं, अस्तरला सेंटर लाईन काढून घेतली। या सेंटर लाईनवरती आपल्याला हा पेपर बरोबर मॅच करून ठेवायचा आहे आणि यावरती एक मधल्या लाईनमध्ये शिलाई द्यायची, जेणेकरून पेपर हलणार नाही। बघा ज्यावेळी आपल्याकडे एक्स्ट्रा अस्तर नसतं आणि त्याचबरोबर कपडासुद्धा चांगला जाड असतो, ट्रान्सपरंट नसतो, त्यावेळी आपण अशा पद्धतीने गळे बनवू शकतो। किंवा खूपच गडबड आहे, कस्टमरला ब्लाऊज द्यायचा आहे पटकन शिवून, हातशिलाई करायला वेळ नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही गळे बनवू शकता। आता मेन कपडा आहे तो मी सरळ ठेवला, त्याच्यावरती
हा पार्ट असा ठेवलेला आहे आणि जे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून मी शिलाई देऊन घेतली। आता याचा आतला जो भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे या पद्धतीने। त्यानंतर काय करायचं आपल्याला याच्यावरती असे कट द्यायचे आहेत। कट दिल्यानंतर आतमध्ये अस्तर फोल्ड करायचं आणि वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज तयार होतो। मला अर्जंटच ब्लाऊज हा पण द्यायचाच होता, तर मग मी याला अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। यामुळे हात शिलाईचा माझा वेळ वाचला आणि त्याचबरोबर याचं फिनिशिंग पण चांगलं आलं। कपडा जाड होता चांगला व्यवस्थित, तर मी याला अशा पद्धतीने गळा बनवू शकले। पण ते जर ट्रान्सपरंट कपडा असता तर मग सेपरेट अस्तरवरती गळा बनवायला लागला असता। अशा पद्धतीने फिनिशिंगची शिलाई देऊन घेतली। आता मी बाजूने सगळीकडे अस्तरला शिलाई देऊन घेते आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून काढते। तर आजचा ब्लाऊज कसा वाटलाय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला जर पेपर कटिंग आपल्या ऑर्डर करायचे असतील तर वरती मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचे आणि कोणत्या प्रकारचा ब्लाऊजचं तुम्हाला पॅटर्न हवा आहे ते सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही सिंगल किटही ऑर्डर करू शकता ब्लाऊजची। जर तुम्हाला फक्त एकाच ब्लाऊजचं कटिंग पाहिजे एका साईजचंच तर ते देखील तुम्हाला मिळून जाईल। किट हवं असेल तर किट मिळून जाईल, तर त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करावा लागेल। नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा। अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं आपल्याला याची कटोरी जॉईंट करायची आहे। तर कटोरी समोरासमोर ठेवायची आणि काय करायचं आपल्याला कुठल्या बाजूची आहे हे एकदा बघायचं आणि मग जॉईंट करायला घ्यायची आहे। प्रिन्स कटची कटोरी जॉईंट करताना मी नेहमी सांगत असते कमरेच्या बाजूकडून सुरुवात करायची आणि मुंड्याच्या बाजूकडे संपवायची। कारण बघा आपण पुढचा मुंडा कट केलेला नाही आहे। प्रिन्स कट कटोरी ही अशी आहे कधीतरी व्यवस्थित बसते, कधी ती व्यवस्थित बसत नाही, कमी जास्त होत असते आणि अर्धा इंच वाढवून आपण घेतलं असेल उंचीत तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर नसेल वाढवलं आणि व्यवस्थित नाही बसवलं तर तो प्रॉब्लेम येतोच। तर त्यासाठी म्हणून मुंडा कट करायचा नाही। दोन्ही कटोऱ्या जॉईंट झाल्यानंतर अर्धा इंचाची गोलाई कट करायची। त्यामध्ये काय होतं जो काही एक्स्ट्रा झालेला आपला भाग आहे ना तो निघून जातो आणि काही प्रॉब्लेम पण येत नाही, व्यवस्थित छान त्याचं फिनिशिंग पण येतं। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तिथे बघा मी दोन्ही कटोरी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन जॉईंट करून घेतलेल्या आहेत। अजिबात ओढाताण करायची नाही, हलक्या हाताने कटोरी बसवायची, जास्त झाली म्हणून ओढायची नाही, कमी पडली म्हणून पण ओढायची नाही आहे। अर्धा इंच क्रॉस कटिंग करण्यासाठी मी ब्लाऊजला काय केलं फोल्ड केलं। कमरेच्या बाजूकडे बघा मी अर्धा इंच हे क्रॉस कटिंग करते, असंच आपल्याला बॅकमध्ये सुद्धा करायचं असतं। तर हे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याच्या मुंड्याची गोलाई कट करायची आहे, पण इथे मी अगोदर याला कंबरपट्टी जॉईंट करून घेते आहे। तर पट्टी फोल्ड करून आपल्याला जॉईंट करायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट करायची आहे आणि ब्लाऊज पूर्ण झाला की प्रिन्स कट ब्लाऊज हा असा आहे की संपूर्ण कमरेला हात शिलाई करावी लागते, बॅकला पण आणि फ्रंटला पण। बऱ्याच ठिकाणी वरून पण शिलाई देतात आपली आतमध्ये पट्टी फोल्ड करून। जर बघा तुमच्याकडे खूपच रेट कमी असतील, तुम्हाला असं वाटत असेल की खूप मेहनत आहे पण पैसे त्याप्रमाणे नाहीत मिळत आहेत, तर तुम्ही शिलाई करू शकता। पण तुमचं काम चांगलं असेल, प्रोफेशनल असेल, रेट पण तसे भेटत असतील तर तुम्ही त्याला छान अशी वरती सगळीकडे कमरेला हात शिलाई करून देऊ शकता, कारण हात शिलाईचं फिनिशिंग चांगलं दिसतं मशीनच्या शिलाईपेक्षा। पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि एक फिनिशिंगची ते मी किनारीला शिलाई देऊन घेते आहे। ही किनारीची शिलाई अशी आहे बऱ्याच जणांना ती आवडते, बऱ्याच जणांना ती आवडत नाही, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता किंवा त्यावर प्रेस करून घ्यायचं आणि आतमध्ये हात शिलाई करायची। ब्लाऊज व्यवस्थित फोल्ड केला आणि फ्रंटची गोलाई आपण इथे कट करूया। नेहमी सांगत असते मार्किंग करूनच कटिंग करायचं, डायरेक्ट कटिंग करायला जायचं नाही। तर आपला हा फ्रंट खूप छान असा तयार झालेला आहे एकदम कमी वेळेमध्ये। आता आपण याचा बॅक बनवूयात। बॅकसाठी पेपर घेतलेला आहे, फोल्ड बाजूकडे गळा उंची टाकायची आहे, गळा रुंदी 5.5 इंच, उंची 3 इंच आणि बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागच्या गळ्याची उंची बघा मी 1 इंचाने कमी घेतली आहे आणि हाच पेपर पलटी केला, इकडे हे मार्किंग डार्क केलं। त्याचबरोबर लगेच आपल्याला अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे हा पेपर, म्हणून काय करायचं आहे सेंटर लाईन अगोदर मार्क करून घ्यायची, त्याच्यावरती हा पेपर ठेवायचा। जसं आपण फ्रंटला केलं ना सेम तसंच हे पण करून घ्यायचं आहे। तर पेपर सेंटर काढून घ्यायचा आणि मग ब्लाऊजच्या अस्तरचा पण काढायचा, कारण गळा हा आपला अगदी मधोमध असा बनला पाहिजे। या पद्धतीने ते मी शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मेन कपडा घ्यायचा, मेन कपड्यावरती हा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने।
मेन कपडा आहे तो सरळ आहे, सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेला आहे मी आणि अस्तरवरती जी पेपर आहे ना तो वरती आहे, हे लक्षात ठेवा. हे अशाच पद्धतीने आलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित ते आतल्या बाजूकडे फोल्ड होतं. मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर बघा आपल्याला याचा गळा कट करायचा आहे अशा पद्धतीने. बघा तुम्ही जर आपल्या पेपर कटिंग ऑर्डर केल्या असतील बोटनेकच्या तर सेम शिलाई आहे, काहीही बदल नाही आहे. तो फक्त गळा रुंदीमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. कोणाला कमी गळा रुंदी आवडते, कोणाला जास्त आवडते, पण 3.5पेक्षा गळा रुंदी कधीही बोटनेकला कमी ठेवायची नाही. 3.5पेक्षा जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता, अगदी 5.5 इंचापर्यंत. तर तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. विचारायचं असं की तुम्हाला शोल्डर पट्टी किती इंच तयार हवी आहे. कोण म्हणतं 1 इंच हवी आहे, कोण म्हणतं 1.5 इंच हवी आहे. तर जेवढी सांगतील त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून मग तुम्ही गळा रुंदीचं कटिंग करायचं आहे. बाकी सेम असेल सगळं काही. अस्तरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे बघा याला आणि मग याचा जो काही बाजूचा कपडा आहे ना तो कट करून काढायचा आहे. इथे व्यवस्थितरित्या मी शिलाई देऊन घेतली. हात फिरवून व्यवस्थित अस्तर जॉईंट करायचे. बऱ्याचदा काय होतं त्यामध्ये फुगा येतो, मेन कपड्यामध्ये चून पडतात. व्यवस्थित अस्तर नाही लावलं तर डायरेक्ट शिलाई करता येत नसेल तर तुम्ही अगोदर त्याला पिनअप लावून घ्या आणि मग शिलाई करा, जेणेकरून कापड अस्तर व्यवस्थित बसेल. सिल्कचा कपड्याला खूप त्रास होतो. कॉटन अस्तर असेल, कॉटन अस्तर आणि मेन कपडा पण चांगला कॉटनमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही अस्तर लावायला. आता हा भाग आपल्याला मधून कट करायचा आहे. तर इथे मी अगोदर पेनाने लाईन मारून घेतलेली आहे आणि या लाईनच्या दोन्ही बाजूकडे एक शिलाई देते, कारण मधून कट केल्यानंतर अस्तर आणि कपडा ओपन होऊ नये म्हणून इथे मी शिलाई देऊन घेतली. आता मध्यभागी मी याला कट देऊन घेते. असं कट नसेल करायचं तर फोल्ड करून कट करू शकता तुम्ही. आता बघा या एका बाजूकडे आयपट्टी लावायची आहे. तर मेन कपडा घेतलेला आहे आयपट्टी लावण्यासाठी. अस्तरच्या बाजूकडून पट्टी लावायची आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची असते. तर आयपट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी करू शकता, पण जास्त छोटी नाही करायची. कमीत कमी 1 इंचाची तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही घ्या. तर इथे मी ही पट्टी याच्यावरती फोल्ड करून शिलाई देऊन घेते आणि हुकाई पट्टी जॉईंट करताना मार्जिन आपल्याला फक्त 5 इंचाचंच घ्यायचं आहे, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन इथे ठेवलेलं नाही. तर इथे मी अशा पद्धतीने हे शिलाई देऊन घेतली. आयपट्टीला मध्यभागी एक शिलाई द्यायची असते, तर ती देखील इथे मी देऊन घेतलेली आहे, म्हणजे याचं फिनिशिंग छान दिसतं. अशा पद्धतीने आपली आयपट्टी जॉईंट करून झालेली आहे. लगेच टक्स देऊन घ्यायचा, आयपट्टीपर्यंतच फोल्ड करायचा आणि अर्धा इंच रुंदी, उंची यामध्ये जास्त ठेवायची. 6 इंच 7 इंचापर्यंत आपण ठेवू शकतो, कारण हा बंद गळ्याचा ब्लाऊज आहे. पाठीवरती कुठेही त्याला फुगा यायला नको, तर टक्स थोडा मोठा घ्यायचा. तर अशा पद्धतीने ते टक्स देऊन झाला. आता या पार्टला आपल्याला पोटली बटन लावायचे आहेत. तर हे पोटली बटन मी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तयार करून घेतलेले आहेत आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कशा पद्धतीने तयार करतात. इथे अगोदर मी 5 इंचाचं मार्जिन ठेवून काय केलं, पेनाने एक लाईन मार्क केली, कारण याच लाईनवरती हे बटन लावायचे आहेत. या बटनची जी साईड आहे ना ती मुंड्याच्या बाजूकडे आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचे आणि दाटसर याला मी लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता, किती विरळ हवेत किंवा दाट हवेत त्या पद्धतीने. आणि बघा हे पोटली बटन बनवण्यासाठी ना आतमध्ये मी थर्माकोलचे जे मणी असतात ना ते वापरलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित बांधून तयार करून घेतलेत. तर हे अगोदरच ब्लाऊज शिवायला बसायच्या अगोदरच हे सगळं तयार करून ठेवायचं आणि मग ब्लाऊज शिवायला बसायचं, म्हणजे ब्लाऊज आपला पटकन होतो, वेळ लागत नाही. जी काही आपली एक्स्ट्रा तयारी असते, आता आपण आपल्या ब्लाऊजचं कटिंग झालं की लगेचच त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्या पट्ट्या काढून ठेवायच्या, कंबरपट्टी वगैरे. पेपर कॅनव्हासवरती गळा असेल तर पेपर कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर कुठली डिझाईन बनवायची असेल तर ती डिझाईनसुद्धा मार्क करून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही अगोदरच सगळी ब्लाऊजची तयारी करून शिवायला बसलात तर ब्लाऊज तुमचा फक्त 1 तासात तयार होतो. पण ते जर सगळं तयारी करत ब्लाऊज शिवायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो. तर ही माझी पद्धत आहे, मी या पद्धतीनेच ब्लाऊज स्टिच करायला घेत असते. तर हे पोटली बटन मी ब्लाऊज शिवायला बसायच्या अगोदरच तयार करून घेतले आणि आता ते लावून घेते. सगळे दाटसर असे लावून घेतलेले आहेत बघा. आता एक्स्ट्राचं जे काही त्याचं कापड असेल ते कट करायचे आहे. त्या अगोदर इथे बघा शिलाई डबल देऊन घेते याच्यावरती, कारण मध्यभागी कुठेतरी शिलाई त्याची व्यवस्थित आलेली नाही आहे म्हणून. बरोबर जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्यावर ते बटन आलं पाहिजे, म्हणजे जे बांधलेली बाजू आहे ना ती त्या लाईनवर आली पाहिजे. कारण बघा फक्त 5 इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला हुकाई पट्टी लावायची आहे.
तर हे जे आहे ना ते अनविजिबल होतं, हे काहीही दिसत नाही आतमध्ये. अशा पद्धतीने आपण याला लावतोय. सगळ्यात अगोदर हे जे काही जास्तीचं कापड आहे ते सगळं कट करून काढायचं आहे, ठेवायचं नाही, नाहीतर ते खूप जाड होतं. आता याच्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, अस्तरची पट्टी घेतली आहे फोल्ड करून आणि आता यावरून ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे. तर बरोबर जी पोटली बटन बांधलेली जागा आहे ना, बरोबर त्यावरून शिलाई आली पाहिजे आपली. त्याचा दोरा दिसता कामा नये. या पद्धतीने तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही शिलाई देण्यासाठी तुम्ही सिंगल दाबही यूज करू शकता. तर मी जो दाब यूज करते ना, तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल तर हा ट्रिपल आहे. ट्रिपल म्हणजे दोन्ही बाजूकडे त्याला यूज करू शकते मी, डावा उजवा करून पण आणि मध्यभागी पण मी त्याला शिलाई करू शकते. म्हणजे नॉर्मल फूट, मला सारखं ते फूट चेंज करावं लागत नाही आणि त्यामुळे माझा वेळही वाचतो. आता मी याला मध्यभागी घेतलेला आहे आणि आतमध्ये पट्टी फोल्ड करून यावरून शिलाई देऊन घेते. तर बघा या पद्धतीने तुम्हाला शिलाई द्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट मोठ्या फूटने हे काम करता येणार नाही. तुम्हाला सिंगल फूटचाच जास्तीत जास्त वापर करावा लागेल, म्हणजे त्याचं फिनिशिंग चांगलं येईल. तर या पद्धतीने मी यावरून शिलाई देत आहे. बरंच इथे जाड झालेला आहे कपडा, म्हणून थोडंसं मला खेचून याला शिलाई करावी लागली. आता हे झाल्यानंतर आपल्याला एकदा काय करायचं आहे, उंची पण चेक करायची आहे बरोबर आहे का, आणि मगच खाली कमरेला कंबरपट्टी लावायची, त्याशिवाय लावायची नाही, कारण उंची कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर लगेच याला टक्स शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे. सेम टक्स आले पाहिजेत. बरोबर मी फोल्ड केलेला आहे. अर्धा इंच रुंदी आणि उंची इथे घेतलेली आहे मी 7 इंच. तर यावरून मी टक्स शिलाई देऊन घेते. आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि याच्या लेहंग्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पण जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने आम्ही साडीचा लेहंगा तयार केला ते. मी वरून गळा आहे तो व्यवस्थित सेट केला आणि खाली उंचीपाशी चेक करते बघा, कमी जास्त काय आहे का, असेल तर लेवल करायचं आहे, तसंच ठेवायचं नाही. तर इथे व्यवस्थित मी लेवल करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याला क्रॉस कटिंग करायचं आहे, जसं आपण फ्रंटला केलं ना सेम तसंच, आणि आठवणीने करायचं, विसरायचं नाही आहे. बघा अर्धा इंचावर मार्किंग करून हे मी क्रॉस लाईन मार्क करून घेतली. आता याला कट पण करून घेते आणि मगच याला कंबरपट्टी आपल्याला लावायची आहे. तर उंची सेम आली पाहिजे. हुक आईपट्टी पुढच्या बाजूकडे असू देत किंवा पाठीमागच्या असू देत, सेम आले पाहिजेत, खालीवर झालेले नको आहेत. तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही आपल्याला पट्टी बसवायची आहे. तुम्हाला जर या ब्लाऊजचं पेपर कटिंग हवं असेल कुठल्याही साईजमध्ये तर तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुमचा जो काही पत्ता असेल तो पाठवायचा आहे. आणि अगदी तुम्ही खेड्यात जरी असताल ना तरीसुद्धा हे पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचून जातं. बरेच जण विचारतात पार्सल आम्हाला कसं भेटणार. तर हे जे पार्सल आहे ते तुम्हाला स्पीड पोस्टाने भेटत असतात. तर पोस्ट हे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असतं, त्यामुळे तुमच्यापर्यंत हे पार्सल येऊन जातं. स्पीड पोस्ट असल्यामुळे तुम्हाला खूप लवकर सेवा भेटते. तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. तर इथे बघा मी या बाजूला पण कंबरपट्टी लावून घेत आहे. मार्जिन सेम ठेवायचं, कमी जास्त करायचं नाही. बघा मी पट्टी आतमध्ये फोल्ड करण्या अगोदरसुद्धा एकदा चेक करते आहे बरोबर बसलेली आहे का पट्टीसुद्धा, आणि बरोबर आहे वाटल्यानंतरच मग मी याला दाब शिलाई देऊन आतमध्ये पट्टी फोल्ड करून घेते. तर बघा इथे मी शिलाई देऊन घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, याला फ्रंट जॉईंट करायचा आहे शोल्डरला. तर फ्रंट घेते मी, आपला बॅक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. तर इथे काय करायचं आहे, मी बघा अर्धा इंच उतार दिलेला नाही आहे जो दिला पाहिजे. तर अर्धा इंचाचा अगोदर इथे मी मार्किंग करते आहे. जिथे आपण बाही जॉईंट करणार आहे ना तिकडे उतार द्यायचा आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये, आणि याला कट करायचं आहे. आणि मग अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला काय करायचं आहे, इथे शोल्डर जे आहे ते जॉईंट करायचे आहेत. बघा हा उतार असा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. यामुळे खूप छान फिटिंगला ब्लाऊज बसतो. डीप नेक असेल ब्लाऊज तर तो काय करायचा, गळा रुंदीकडे तुम्हाला उतार देऊन कट करायचं असतं, पण बोट नेकला बाहीच्या बाजूकडे उतार देऊन कट करायचं असतं अर्धा इंचाचं. अशा पद्धतीने मी याला डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर दोन्ही जॉईंट करून घेते आहे. गळा बाजूकडे व्यवस्थित मॅच करून मग शिलाई करायची. बाहीच्या बाजूकडे काही कमी जास्त असेल तर ते कट करून काढायचं आहे. आता बघा बाही जोडायची वेळ आलेली आहे. तर त्या अगोदर ब्लाऊज सगळा चेक करायचा. बघा मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करायची आहे बरोबर आहे का, तर ते बरोबर असायला हवी आहे. नसेल तर
कट करून बरोबर करून घ्या. जर तसंच ठेवलं तर काय होईल, बाहीतले जॉईंट आपले खालीवर होतील, फिटिंग करताना प्रॉब्लेम येईल. हे सगळं चेक झाल्यानंतर दोन्ही शोल्डर पट्ट्यासुद्धा चेक करायच्या आहेत, सेम आहेत का. सेम नसतील तर त्या पण सेम करून घ्यायच्या आणि मगच बाही बसवायची आहे. बाही हे आपलं शेवटचं काम असतं. व्यवस्थित बसली तर फिटिंग चांगलं येतं, नाही बसली तर फिटिंग चांगलं येत नाही. तर हे सगळं चेक झाल्याशिवाय बाही बसवायची नाही आणि मगच चेक झाल्यानंतर बाही बसवायची. सेंटरपासून बाही बसवायची, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची. बाही बसवताना कुठलाच भाग खेचायचा नाही, बाहीलाही खेचायचं नाही किंवा हा जो मुंढ्याचा आपला आकार आहे त्याला देखील खेचायचं नाही. बाही अर्धा इंच जास्त होते तर ती कट करून काढायची क्रॉसमध्ये. प्रत्येकच ब्लाऊजला होईल असं नाही, कुठल्याला होईल कुठल्याला होणार नाही, पण कमी कधीही पडत नाही. कमी पडू नये बाही, कारण जॉईंट खूप द्यावे लागतात आणि त्याचं फिनिशिंग पण मग चांगलं येत नाही. अर्धा इंच थोडीशी बाही आपली जास्त झाली तर अशी क्रॉसमध्ये कट करायची. फिटिंगमध्ये काहीही त्याने फरक पडत नाही. तर बघा मी दुसरी पण अशीच लावून घेते आहे. तर बाही हा ब्लाऊजमधला मुख्य पार्ट आहे. व्यवस्थित कटिंग नाही झालं तर व्यवस्थित मग फिटिंग पण होत नाही, बसतही नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच जण छातीचा चौथा भाग याप्रमाणे कटिंग करतात, बसतही असेल पण माझ्या कटिंगमध्ये तर ते नाही ॲडजस्ट होत. तर माझी हीच पद्धत आहे बाही बसवण्याची आणि कट पण करण्याची. जास्त झाली तर मी अर्धा इंचाची कट करून काढत असते. तर तुम्हाला ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर समजेलच एकदम परफेक्ट फिटिंग आलेलं आहे ते. बघा बाही बसवल्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही पण आपले पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कट केला असेल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला शिलाई करायचं आहे. जे मी काय सांगितलेलं आहे ते सगळं इथे तुम्हाला वापरायचं आहे, तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग होईल. तर कमरेचा सेंटर काढलेला आहे मी फ्रंटच्या आणि आता ब्लाऊज आपल्याला सरळ बाजूकडून जॉईंट करायचा आहे. तर जिथे सेंटर काढला तिथंपर्यंत हुकपट्टी ठेवायची. साईडला जे काही कमी जास्त असेल ते कट करून काढायचं आहे. तर बघा फ्रंट आपला थोडा कमरेमध्ये जास्त झालेला आहे. छातीमध्ये पॉईंट टू पॉईंट मिळवून ठेवायचा आहे पार्ट. छातीमध्ये काहीही कट करायचं नाही आहे. कमरेतलं असं क्रॉस कटिंग तुम्ही करून काढू शकता. आता बघा हा पार्ट बरोबर आयपट्टी मार्किंगच्या पुढे ठेवायची आणि कमरेच्या बाजूकडे तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित पकडून शिलाई करून घ्यायचा आहे. तर इकडे पण थोडंसं जास्त झालेलं आहे, कारण बघा हुकाई पट्टी आपली पाठीमागे लागलेली आहे, तिथे मार्जिन गेलं. ते मार्जिन गेल्यामुळं कमरेचा भाग आपला थोडासा कमी झालेला आहे, पण काही हरकत नाही, आपण त्याला कट करून काढूयात क्रॉसमध्ये. बघा तसंही आपण 1 इंच असं लूजिंग ठेवून ब्लाऊज कट केलेला आहे. अजिबात मार्जिन कमी राहत नाही आणि फिटिंगसुद्धा परफेक्टच होतं. आता ब्लाऊज मी उलटा करून काय करते आहे, इकडे शिलाई देऊन घेत आहे. तर या पद्धतीने मी ही शिलाई देऊन घेतली. ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आणि मग ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान दिसतो, परफेक्ट फिटिंग आलेलं आहे ब्लाऊजचं. आणि याच्या लेहंग्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. साडीपासून लेहंगा बनवलेला आहे आम्ही नेटच्या, तर तो व्हिडिओ पण जाऊन नक्की बघा. अशा पद्धतीने आपल्याला सेंटरपासून छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंगचं माप टाकायचं आहे. तर मी इथे बघा 10.5 वरतीच माप टाकते आहे, कारण या कस्टमरचं फिटिंगचं माप मला परफेक्ट सापडलेलं आहे म्हणून. कमरेचा चौथा भाग किती होता आपला 8.5 इंच, तर तो 8.5 इंच टाकून घ्यायचा आहे इकडे. इथे पण तुम्हाला कमरेचा चौथा भाग 8.5 इंच टाकायचा. छातीचा चौथा भाग प्लस 1 इंचाचं लूजिंग ठेवून तुम्ही फिटिंग करा किंवा प्लस अर्धा इंचाचं लूजिंग ठेवून फिटिंग करा. मी तर म्हणेल पहिल्यांदा ब्लाऊज आला असेल तर अगोदर 1 इंचाचं लूजिंग ठेवूनच फिटिंग करा. कस्टमरला ब्लाऊज घालायला द्या, त्यानंतर बघा तुम्ही किती लूज होतोय आणि त्याप्रमाणे आणखीन एखादी शिलाई देऊन घ्या. दंडघेराचं माप 7 इंच आहे, अर्धा दंडघेर. तर जे काही तुमचा भाग असेल दंडाचा अर्धा भाग तो टाकून घ्या आणि मग हे 3ही पॉईंट जोडून मार्किंग करून घ्या आणि त्यावरून फिटिंगची शिलाई द्या. तर इथे अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेते. फिटिंगच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3-4 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत 5 इंचाच्या मार्जिनच्या, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे. खूप छोट्या मोठ्या यामध्ये गोष्टी होत्या, त्या आपण पाळल्याच पाहिजेत, वापरल्याच पाहिजेत, तरच आपला ब्लाऊज परफेक्ट बनेल, व्यवस्थित फिटिंग येईल, फिनिशिंग चांगलं येईल, सगळे पार्ट व्यवस्थित जॉईंट होतील, अगदी कट टू कट. आणि आजचा ब्लाऊज कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लाऊजच्या कटिंग ऑर्डर करायच्या असतील तर स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर आहे, तिथे मला कॉन्टॅक्ट करा. जी काही तुमची ऑर्डर असेल ती कन्फर्म करा. तर हा पूर्ण ब्लाऊज झाला. छान असं याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि कमरेला हात शिलाई देऊन घ्यायची.
आणि मगच हा ब्लाऊज कस्टमरला द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे या ब्लाऊजची शिलाई घेऊ शकता। प्रत्येक एरियामध्ये शिलाई सेम नसते, कमी जास्त असते। जी काही असेल तुमच्या एरियामध्ये ती तुम्ही शिलाई घेऊ शकता। आमच्या इथे या ब्लाऊजला 500 ते 700 पर्यंत घेतली जाते। पॅडेड असेल तर 700 घेतो, विदाऊट पॅड असेल तर 500 घेतो। तर हा लेहंगा बनवलेला आहे आम्ही या ब्लाऊजवरती आणि याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। या व्हिडिओच्या अगोदरच तो आहे, हवं तर एंड स्क्रीनला पण देते, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी या लेहंग्याचं कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।